एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गाची आज पाहणी करणार आहेत। पनवेलच्या पळसपे नाका इथून या पाहणी दौऱ्याची सुरुवात होणार आहे असं समजतंय। मुंबई गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, कारण आता हजारोंच्या संख्येने चाकरमानी याच रस्त्याने प्रवास करून गणपतीसाठी आपापल्या गावी जातील आणि त्याच्यामुळे या खड्ड्यांचं जे साम्राज्य आहे मुंबई गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून खरं तर त्याची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहावं लागेल, कारण हा दावा आधीच करण्यात आलेला आहे प्रशासनाकडून की हे सगळे खड्डे आम्ही गणपतीच्या आधी बुजवू, रस्ते व्यवस्थित करून दिले जातील। त्यामुळे त्याची नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे ह्याचा आढावा स्वतः मुख्यमंत्री घेतील असं समजतंय। प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। निकेश, कधी नेमका हा दौरा सुरू होतोय आणि नेमके कुठले मुद्दे शिंदे विचारात घेणार आहेत या पाहणी दौऱ्यादरम्यान? नक्कीच मुख्यमंत्र्यांचा हा मुंबई गोवा महामार्गाचा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर गणेशोत्सव जो आहे तो काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। मात्र मुंबई गोवा महामार्गाची जी कामं आहेत ती अपूर्ण आहेत आणि काही ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती होताना पाहायला मिळते। गेली 12 वर्षापासून महामार्गाचे काम जे आहे ते रखडल्यामुळे सरकारवरती जोरदार टीका जी आहे ती होते। त्यामुळे महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे आणि गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आज मुंबई गोवा महामार्गाचा कामाचा पाहणी दौरा जो आहे तो करणार आहेत। आज दुपारी 12 वाजता पळसपे येथून या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला जो आहे ते सुरुवात होणार आहे। अनेकदा सांगण्यात येते की कामं जी आहेत ती जलद गतीने सुरू आहेत, लवकरच खड्डेमुक्त हा महामार्ग जो आहे तो झालेला पाहायला मिळणार आहे असं सांगण्यात येत असताना आता मुख्यमंत्री खुद्द या कामाची पाहणी जी आहे ते निश्चित आणि या पाहणी दौऱ्याचा निकेश तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।